गणपतीला बॉडी कलर मारत असताना व्यवस्थितपणे सगळीकडे बॉडी कलर पडतोय का नाही हे पाहायचं आहे। अशा पद्धतीने बॉडी कलर मारून घ्यायचा। इथे आणखीन एक ब्ल्यू कलरचा बॉडी कलर मारून घेत आहे। धोतरचं काम चालू आहे, व्यवस्थितपणे धोतर मारून घेत आहे। येलो कलरचा ब्रश काम चालू आहे। अशा पद्धतीने येलो कलर धोतरला मारत आहे। बॉडी कलर झाल्यावर त्याच्यावर व्हाईट पर्ल उडवून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं शायनिंग मारले जाईल। तर अशा पद्धतीने आपण व्हाईट पर्ल बॉडी कलरवर मारून घेत आहोत। त्याच्यानंतर बॉडी शेड चालू आहे। पहिल्यांदा ग्रीन मारून घ्यायचं, त्याच्यानंतर ब्राऊन शेड मारून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं हे शेडिंगचं काम चालू आहे। लाईट ब्ल्यू कलर बॉडी कलर मारलेला, त्याला अशा पद्धतीनं ब्ल्यू शेड मारून घ्यायचं। तर हे सगळं व्यवस्थितपणे ब्ल्यू शेड मारून झाल्यावर पिंक ब्लॅक वगैरे शेडिंग मारून घ्यायचं। इथे प्रभावाचं काम चालू आहे। ह्या प्रभावाला पर्ल गोल्डन मारत आहेत। इथे आणखीन एक वेगळ्या पद्धतीचं रंगकाम करण्यात आलेलं आहे, ब्लॅक अँड व्हाईट गणपती। तर ह्या गणपतीला व्हाईट कलर मारून ब्लॅक शेडिंग मारून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे पार्ट आहे त्याला सिल्वर मारून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा हा गणपती कलर करून घेत आहे। इथे गणपतीच्या आखणीचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने हे आखणी करून घेत आहेत। गणपतीचे डोळे आणि सोंडावरती ओम हे अशा पद्धतीने रंगवून घेत आहे।
फिनिशिंगचं काम चालू आहे, शेवटचं काम. तर ब्रश काम चालू आहे. जिथे नाजूक भाग आहे तिथे ब्रशने गोल्डन देत आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या भागातील व्हिडिओमध्ये कलर काम करताना पाहिलेलं आहोत. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.